नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कवी गायक राजकुमार लोखंडे यांचे अपघाती निधन। दिनांक 25/7/2025 रोजी परभणी जिल्ह्यातील कलावंताच्या वतीने यशवंत लोखंडे यांचे पटशिष्य फुले शाहू आंबेडकरी विचाराशी प्रामाणिक आणि कलावंताच्या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवणारे कवी गायक राजकुमार लोखंडे यांना अभिवादन, सौरांजली, बुद्ध भीमगीत पर श्रद्धांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यासाठी परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातून कलावंतांनी हजेरी लावली होती। यावेळी त्यांना पुष्प वाहून अभिवादन केले। या कार्यक्रमासाठी पांडुरंग सावंत, शशाबाई सावंत, चंद्रकांत दुधमल, कलाभूषण शाहीर नामदेव लाडे, शाहीर भगवान वाघमारे, भीमराव वाघमारे, शाहीर दासा पुंडगे, शाहीर मुकुंद मोरे, शाहीर गजानन सुगंधे, शाहीर वंदन सुगंधे, शाहीर दयानंद वायवळ, बबनदादा पुंडगे आदीसह कलावंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। त्यांनी भीमगीताच्या माध्यमातून कवी गायक राजकुमार लोखंडे यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रमात गीते गायली। पाहूया हा वृत्तांत। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुखो बुद्धानुपादो सुखा सदधम्मदेशना सुखा संघर्ष। बांधवांनो, लोखंडे साहेबांसोबत आम्ही कालच्या 5 तारखेला रात्रभर आम्ही गायन ऐकलं आणि गायन त्यांनीही केलं। परखड बोलणारा माणूस, एका व्यक्तिमत्वावर परखड बोलणारा माणूस तो आज आमच्यामध्ये नाही, आज आमच्यामधून निघून गेलेला आहे। बांधवांनो, कलाकार असा होता की त्याला चहा सुद्धा पियाची आदत नव्हती, सुपारी काही आदत अशी कोणतीच आदत नव्हती टेजवर सांगायचे। कारण की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवणं, बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार या देशामध्ये फेरण्याचं काम करत असतील तर हीच महान कलाकार लोक या ठिकाणी गावापेक्षाही जास्त कलावंत या तुमच्या गावामध्ये आले। आणि तुमच्या गावामध्ये 20 मजली बिल्डिंग मध्ये राहणार असेल, 100 एकर जमीन वाहणारा असेल, त्याला स्वतःची 100 एकर जमीन असेल, पण त्या जमिनीला काही कवडीची किंमत नाही। माणूस गरीब घरचा परिवार असा अपंग आहे, तरी पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हादरला नावामुळे यांच्या आदरणीय साहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी मेलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी मेलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी मेलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजासाठीच मेलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी कित्येक लोक मेले, पण काही हिजड्यांच्या अवलादी गोंधळामध्ये दळून घडत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी हे जीवन घडवलं, तुम्हाला काही कमी पडणार नाही। कार्यकर्त्यांनी आता सांगितलं, आम्ही पण आहोत तुमच्या पाठीशी। आम्हा सर्वच कलावंताचे जिवंत कसे असणारे आमचे स्नेही माझे मोठे बंधू राजकुमार दादा लोखंडे, खरोखरच बांधवांनो, अशी ही दुःखद घटना घडली जेव्हा पाहताच क्षणी बघावं असं वाटलं होतं मनाला। परंतु तेवढं धाडस करून सुनील दादाला मी फोन केला। दादा म्हणलं असं असं काय वार्ता आहे? दादाने सांगितलं, हा दादा वार्ता खरी आहे, परंतु माझी हिंमत झाली नाही की असं प्रसार माध्यमामध्ये ठेवावं, म्हणून दादा गोष्ट निश्चित आहे। तेव्हा त्या लोखंडे परिवारावरती हा जो दुःखाचा डोंगर आहे, यामध्ये तथागत भगवान बुद्ध यांना शक्ती देव, बल देव अशीच अपेक्षा बाळगून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे। धन्यवाद। या ठिकाणी माझे राजाचे काही सांगलेलं पूर्ण नाही का हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, पण माझ्या अपंग परिवाराला सगळ्यांनी मदत करा। सगळ्यांना माहीत आहे, आमचे कवी गायक राजकुमार लोखंडे हे आत्मामधून अचंबितपणे निघून गेलेले आहेत। कालवत झालेले महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक राजकुमार दादा लोखंडे यांना अभिवादन करतो। सांगायचं म्हणजे कालच्या 5 तारखेला सनपूर या गावामध्ये आमची भेट झाली।
शेवटचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही सोबत होतो. त्यांचं गाणं सुद्धा मी ऐकलं आणि गाण्यामधून खरोखर त्यांनी एवढं प्रबोधन केलं, कारण ते खरं बोलायला कुणाला भेट नव्हता. असे त्याच्या अंगामध्ये एक बांधवारू बाबासाहेबाचं रक्त होतं, बाबासाहेबाची लेखणी होती की त्या लेखणी हातामध्ये घेऊन कुणालाच भेट नव्हता. अनेक लढे मला सांगत होते, दिग्गे साहेब मी असं केलं, कलावंतासाठी बरंच काही केलं आणि ते यशस्वी असे त्यांनी लढे दिलेले आहेत. कारण ते माणूस पैशाने मेहनत होत नव्हता, त्याला पैशाची ऑफर आली असेल एका प्रकरणामध्ये, पण 1 रुपया घेतला नाही. कलावंतासाठी त्यांनी ज्या परभणी जिल्ह्यामध्ये खोटे कलाकार जे मानधन उचलीत होते त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता आणि मला वाटतं त्या काही कलाकारांना दंड सुद्धा झालेला आहे. कारण बरेचसे काही असे, कारण त्यांचं एक इच्छा होती की ओरिजिनल कलाकाराला मानधन मिळावं, ही राजकुमाराची इच्छा होती. आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांच्या हातात दिला, म्हणलं राजकुमारजी तुमची आता निवड समितीवर निवड झालेली आहे, आता माझे काही कलाकार करते घ्या. हा दिग्गे साहेब काय हरकत नाही, तुमचे कलाकार मी निश्चित घेईल. माझं असं वाटलं नाही की अपघाती निधन होईल, हे एवढं मनाला आणि हृदयाला बांधवांवर टोचणारी गोष्ट आहे. कारण यशवंत लोखंडेचं सुद्धा निधन आपण पाहिलं कमी वयामध्ये झालं आणि त्यांच्या शिष्याचं निधन सुद्धा कमी वयामध्ये झालं. बांधवांनो, एवढे महान आणि गुणी कलाकार आपल्यातून निघून गेलेला आहे, त्यांना मी भावपूर्ण आदरांजली व श्रद्धांजली वाहतो. जय. आदरणीय परभणी सर्व महाराष्ट्रातून आलेला कलाकार वृंद, या गावचे सर्व नागरिक आज आपल्यामध्ये राजकुमार लोखंडे जरी शरीररूपी नसले तरी त्यांची आठवणी आपल्या सोबत आहेत. अगदी धडाडी, चिकाटी, जिद्द, मेहनत या सर्व त्यांच्या आधी बाणा होता आणि कुठलंही काम करायचं म्हटलं ते धाडसानं करायचं आणि त्यांच्या पाठीमागे आमच्या बहीण खंबीरपणे राहायच्या. शेषाबाई सावंत, तू पुढे वळ, मी तुझ्या पाठीमागं. आणि कोणतं काम करण्याचं एकदम कुणालाच भाचं नाही. अनेक कलाकार आहेत आमचे, भरपूर कलाकार आहेत, पण राजकुमार मध्ये धाडस होतं ते कुणाचं धाडस नाही. प्रयत्न करतात पण राजकुमार डायरेक्ट उडी घ्यायचा असा त्याचा बाणा होता आणि एकच त्याच्या डोक्यामध्ये राजकुमारच्या फक्त यशवंत लोखंडेचंच गाणे म्हणायचे. आमचा त्यांचा सहवास बऱ्याच दिवसाचा आहे. सर्वच कलाकारांना माहित होते ते, पण आम्हाला सुद्धा ते चांगल्या प्रकारे अति प्रेमानं आणि आपुलकीनं आमच्याशी वागत होते. सर्वच कलाकारांचे ते मन मिळावं असे एक त्यांचं एक मन होतं, व्यक्तिमत्व होतं. आजच्या ठिकाणी मी काय जास्त बोलत नाही, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे राजकुमार माणूस कसा होता. त्यांच्या परिवाराला ईश्वराद्वारे मी निसर्गाकडे अशी याचना करतो की या दुःखातून त्यांना मुक्ती मिळो आणि या संकटातून त्यांना बळ मिळो, या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पण तत्पूर्वी मी माझ्या वतीनं या कुटुंबासाठी आता साहेबांनी या ठिकाणी माय ममतेचे कधी ना कधी फुटते धरण माय ममतेचे कधी ना कधी फुटते धरण. मग सांगा कुठाच अहो चुकले का मरण. धन्यवाद माझे मोठे बंधू. हॅलो हॅलो, तुम्हा थोडक्यामध्ये ऐकत आहे काय? बघा, हा लोखंड परिवार आपल्या भावना एकमेकांमधून व्यक्त करत आहे. परिवार हे गुण त्यांच्या भावना
अहो गेले सोडूनी आम्हाला बाबा कुठे शोधावे तुम्हाला 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 बाबा गेले सोडूनी गेले सोडूनी आम्हाला बाबा कुठे शोधावे कळेना बाबा कुठे शोधावे कळेना बाबा कुठे शोधावे कळेना बाबा कुठे शोधावे कळेना गेले आम्हासाठी जवाचे रान तुम्ही पिंपळगाव या ठिकाणी झाला आणि आम्ही 12 मे सहवासामध्ये राहत होतो आणि त्यांच्या मनामध्ये कधी कुणाबद्दल राग द्वेष राहत नव्हता. मन मोकळेपणानं बोलणारा, जसे आज आमचे फुडके साहेब बांधवानो, आमचे लहाडे दादा, भगवानराव वाघमारे ही परमंची मंडळी काही मनामध्ये कोणत्याही कसल्याही प्रकारचा भेद किंवा कसल्याही प्रकारचा गर्व न ठेवता आम्हाला बोलता. आम्ही हिंगोली जिल्ह्यातून या ठिकाणी आलो. ह्या त्यांच्या प्रेमाखातर ही श्रद्धांजली वाहण्यासाठी एवढे कलाकार आले बांधव. त्यांचं वागणं पाहून असा राजकुमार ह्या सर्व कलाकारासोबत राहत होता आणि प्रत्येक कलाकारांना असं राहायला पाहिजे. कारण कलेमध्ये कोणी कमी जास्त असेल ती गोष्ट वेगळी आहे, परंतु स्वभाव हा माणसाचा मन मिळावा असला पाहिजे. म्हणून मी सांगणार आहे, वाट बुद्ध भीमगीताची तो धरीत गेला, आलेल्या संकटाना तो सारीत गेला. एकनिष्ठ असा स्वाभिमानी राजकुमार लोखंडे यशवंताची गाणी खेडोपाडी पेरीत गेला. यशवंताची गाणी खेडोपाडी पेरीत गेला. घेऊनी आपला स्वतःचा गायनाचा जथा, ऐका, घेऊनी आपला स्वतःचा गायनाचा जथा, बुद्ध भीमाची आणि रमाची गाऊनी ती गाथा. आवाज ऐकू येईल का सांगा आम्हाला आता. अरे मरण आलं राजकुमारला भीमबुद्ध गीत गाता गाता. भीमबुद्ध गाता गाता, भीमबुद्ध गाता गाता. अरे मानवाची काया त्यावर मानवाची काया त्यावर मोह पृथ्वीचा, मानवाची काया त्यावर मोह पृथ्वीचा. हा एक ऐकला मातीचा आणि हा एक बंगला मातीचा. रक्ताचा चिखल करून त्या झाडाच्या इटा, पिंचित श्वासावर आधारलेल्या ह्या कल्पित नवा, मग मृत्यूचे घरगोड वादन धडका देईल रे जेव्हा. अरे मोडून ही इमारती हात होईल तेव्हा. मोडून ही इमारत काक होईल जेव्हा. कारण बांधवांनो, अरे स्वतःचं भवितव्य स्वतःला कळत नाही. स्वतःचं भवितव्य स्वतःला कधीच कळत नाही. पुनर्जन्म माणसाला कधी मिळत नाही. अरे करोडपती जरी असेल कुणी गरीब असो वा भिकारी,
पण मृत्यू हा कधी कुणाला टळत नाही, कधी कुणाला टळत नाही. म्हणून गेला सोडून आमची साथ. या ठिकाणी हेमराजी लोणकर उत्स्फोटाचे तबला वादक यांच्याकडून 100 रुपये आणि उत्तमरावजी वावळे गायक यांच्याकडून 100 रुपये ऐकत आहे. गेला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. 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 पिवळी गावाचा, या पिवळी गावाचा हा कलाकार. पिंगळी गावचा हा कलाकार. या ठिकाणी अनेक कलाकार बांधवांनो नामवंत आहेत. यशवंतरावजी लोखंडे होऊन गेले, राजकुमारजी लोखंडे होऊन गेले. हे गाव आहे, ह्या गावातून असे हिरे जन्मास आलेले आहेत. म्हणून पिंगळी गावचा कलाकार. चंद्रकांत उदमळचं हेच गाव तुमचं, हेच गाव. आमच्या तबलावादक भास्कर पंडितचं हेच गाव. सुनील सावंतचं हेच गाव. सुभाष सावंत त्यांचं सुद्धा पिंगळी गाव. बालू सावंत त्यांचा मुलगा अमोल सावंत. असे 100 बळकर एक कलाकार पिंगळी गावामध्ये आहेत. म्हणून पिंगळी गावचा हा कलाकार. अहो पिंगळी गावचा हा कलाकार. रडू नका, मला गाणंच गाता येणार आहे. तुम्ही जर रडले तर शांतपणाने ऐका. पिंगळी गावचा हा कलाकार. राजकुमार, 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 राजकुमार. गेला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. गेला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. गेला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. पिंगळी गावचा आमची शिशाबाई सावंतच्या बाजूने एक गायिक आहे, कार्यकर्ते आहे, जे राजकुमार यांच्या पाठीशी राहते. पिंगळी गावचा हा कलाकार. त्या तिथं जाऊन बसा कोपऱ्यात. यशवंताचा हा शिष्य लय गुणी, गातच राहिला भीमबुद्धाची वाणी. गातच राहिला भीमबुद्धाची वाणी. गातच राहिला भीमबुद्धाची वाणी.
प्रत्येक कलाकाराला चांगलं बोलणं हसून कधी कुणावर रागावलेलं नाही. असा हसरा चेहरा आपल्यातून निघून गेला, आता आपल्याला दिसणार नाही. म्हणून हसरा चेहरा हा हसणार ना कधी, या धरतीवर मूर्ती दिसणार ना कधी, या धरतीवर मूर्ती दिसणार ना कधी, या धरतीवर मूर्ती दिसणार ना कधी. लोखंडे परिवार बोले वारंवार, लोखंडे परिवार बोले वारंवार, लोखंडे परिवार बोले वारंवार. आठवण भवन ही येते का? केला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. केला सोडून आमचा साथ, केला काळाने तो घात. केला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. केला सोडून आमची साथ, केला काळाने तो घात. गावचा या पिंगळी गावचा हसला का? आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.